एकनाथ महाराज की जय। स्वानंद सुख निवास सद्गुरु जोग महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील। कालच्या कीर्तनामध्ये आहे बलिप्रतिपदेच्या निमित्ताने बलीचं समर्पण आणि त्या समर्पणातून भगवंताची प्राप्ती हा विचार आपण पाहिला। बलिप्रतिपदेच्या सणामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा विवाहाचा प्रसंग आपण पाहिला। खरं तर बलिप्रतिपदेमध्ये प्रतिपदा म्हणजे प्रथम आणि बली म्हणजे समर्पण। मानवी जीवनामध्ये समर्पणाचा पहिला दिवस आला रे आला, त्याच्या जीवनामध्ये नित्याची दिवाळी नक्की होते, ते शिकवणारी बलिप्रतिपदा आहे। आजच्या दिवशी भाऊबीजेच्या उत्सवाचं चिंतन करायचं आहे। काल आपण पाहिलं पाडवा जो आहे, या पाडव्यामध्ये बलीचा विचार झाला। याच उत्सवाला जोडून असं आलं की श्रीकृष्ण भगवंताने याच दिवशी गोवर्धनाच्या पूजेच्या निमित्ताने निसर्गावर प्रेम कसं असावं, आपल्या सवंगड्यावर प्रेम कसं असावं, याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत केलं। 21 किलोमीटरचा गोवर्धन जेव्हा इंद्राने वर्षाव केला, ते वर्षाव करत असताना भगवान श्रीकृष्णाने आपल्या अंगुलीवर तो पकडला होता आणि सगळ्या भक्तांच्या सानिध्यामध्ये 7 दिवस घालवलेत। खरं तर या निमित्ताने भगवंताला 7 दिवस आपल्या भक्तांच्या सोबत राहता आलं आणि भक्ताला भगवंताच्या सोबत राहता आलं। गोवर्धन भगवंताने जेव्हा उचलला तेव्हा मधुमंगल नावाचा भगवंताचा सखा म्हणाला, देवा आपण हा गोवर्धन उचलला, खाली गड्डा झालाय, खड्डा झालाय आणि धो धो असा पाऊस पडतोय, या खड्ड्यामध्ये पाणी येणार नाही का? भगवान श्रीकृष्णाने मधुमंगलाला सांगितलं, जरा बाहेर जाऊन बघ बरं परिस्थिती काय आहे। मधुमंगल बाहेर येऊन पाहतो तर काय, गोवर्धन पर्वताच्या वर भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र गोल 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 फिरतंय आणि येणाऱ्या पावसाचे जे थेंब आहेत तप्त तव्यावर ते पडल्यानंतर जुरून जावेत तसे ते जळून जावेत। अरे बाप। आणि मग पुढे येऊन पाहिलं तर बलराम दादा शेषाच्या रूपामध्ये जणू काय भिंत करून उभे राहिले की ती पाणीच आता यायला मध्ये नको। मधुमंगलजी श्रीकृष्ण भगवंताकडे आला, साष्टांग दंडवत घातला, देवा श्रीकृष्णा तुझ्यासारखा तूच। असा या गोवर्धन पूजेचा विचारही पाडव्याच्या दिवशी झाला आणि विशेषत्वाने पत्नीने पतीला ओवाळावं, पतीनं पत्नीचा सन्मान करावा, असा पाडव्याचा सण। म्हणून पाडवा हा सण, बलिप्रतिपदा हा बायकोचा सण, तर भाऊबीज हा बहिणीचा सण। आमची भारतीय संस्कृती आम्हाला सांगते लग्नाच्या बंधनात तू अडकलास परंतु रक्षाबंधनाला विसरू नको बरं। हे 2 सण जे आहेत, हे 2 सण स्त्रियांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी आम्हाला देतात। करिता वधूवरा पाणी ग्रहण, साक्षी द्विज देव हुताशन, इतर स्त्रिया माते समान, स्वदारा गमन नेमिले वेदे। भाऊबीजेच्या दिवशी जगातल्या भावांना भारतीय संस्कृतीने शिकवण दिली आहे, बाबांनो तुमची स्वतःची पत्नी सोडून इतर ज्या स्त्रिया आहेत ना, एकतर तुमच्या आई आहेत नाहीतर बहिणी आहेत, हा भाऊबीजेचा उद्देश आहे। परावी अनारी माऊली समान, परावी अनारी माऊली समान, मानिले आधण काय वेचे, मानिले आधण काय वेचे, परावी अनारी माऊली समान, परावी अनारी माऊली समान, मानिले आधण
एक प्रमाण आहे. पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. स्त्रीकडं बहीण आई या पवित्र दृष्टीनं पाहण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज आहे. या जगातील सर्वात पवित्रतम नातं जर काय असेल तर ते भाऊ बहिणीचं आहे. अशोक वाटिकेमध्ये सीता मैया आहे आणि तो रावण दशानन अनेक प्रकारे त्या सीतेला वश करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक प्रयोग त्याने केले परंतु सीता मैया काय वश होत नाहीये. किंबहुना एक दिवस ईर्ष्येला पेटला आणि सीतेला आता बळजबरीनं वशच करायचं. मग खड्ग काढून सीतेला सांगितलं, आता तू जर मला वश झाली नाही तर मी तुझ्यावर बळजबरी करेल. तेव्हा सीता मैया खालीच पाहत होते. आपल्या बाजूलाच असलेलं एक गवताची काडी तिने रावणामध्ये आणि स्वतःमध्ये ठेवली आणि सांगितलंय, जोपर्यंत ही गवताची काडी आहे तोपर्यंत तू माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाहीस. रावण हसायला लागला, अगं ही गवताची काडी काय करणार माझं? ही गवताची काडी जी आहे ना ती नुसती गवताची काडी नाही, तू माझा भाऊ आहे. कसं बरं? कसं बरं? सीता मैयांचा जन्म झालाय तो धरणीतून, म्हणून ती भूमी जी आहे आणि भूमीतून गवत सुद्धा उगवतं, म्हणून सीता मैयाचा बंधू झाला ते गवत. रावणाला सीता मैया असं सांगते की जोपर्यंत गवत रूपी भाऊ माझा इथं आहे तोपर्यंत तू माझ्या अंगालाही धक्का लावू शकत नाही. हा विश्वास मला माझ्या भावावर आहे. किती हा मोठा भावाचा गौरव. कौरव पांडवांच्या सभेमध्ये जेव्हा युद्ध खेळल्या जात होतं, पांडव हरलेत. आपली पत्नी सुद्धा त्यांनी डावाला लावली आणि तीही हरली. तेव्हा भर सभेमध्ये द्रौपदी आली. आल्यानंतर तिला असं वाटत होतं की इथं द्रोणाचार्य आहे, भीष्माचार्य आहे, मोठमोठाले आचार्य आहे, कोण माझं वस्त्र हरण करू शकेल? आणि मग पाहिलं की या मोठ्या मोठ्या माणसांनी सुद्धा खाली माना घातलेल्या आहेत. माझे 5 पती की सगळ्या पृथ्वीचा संहार करू शकतील, विश्वाचा संहार करू शकतील असे बलवान माझे पती. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांची असहाय्यता दिसलंय. आता कुणाला बोलवावं? आणि त्या दुष्ट दुःशासनाने जेव्हा साडी खेचण्याचा प्रयत्न केला, विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा द्रौपदीला आठवण भावाचीच झाली आहे. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळका सखया, वेळका सखया. द्रौपदी यज्ञातून निघालेली यज्ञसेनी आहे. जेव्हा ह्या कौरव पांडवांच्या सभेमध्ये ती आली तेव्हा तिला वाटत होतं हे माझं रक्षण करेन, तो माझं रक्षण करेल. अरे जाऊ द्या, कुणी जरी रक्षण केलं ना तर मी यज्ञातून निघालेली यज्ञसेनी आहे, मी स्वतःचं रक्षण स्वतः करेन. आणि म्हणून दुःशासन तिची साडी खेचत असताना तिने आपल्या दातामध्ये ती साडी धरली. मी स्वतःचं रक्षण स्वतः करेन. पण जेव्हा दातामधली ही ती साडी निसटली तेव्हा आता कोणी नाही माझं रक्षण करणारा. तेव्हा आठवण झाली त्या जगदबंधूची आणि मग आरोळी दिली होती. वेळका सखया, वेळका सखया लावियेला, 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 लावियेला.
दीनानाथ ब्रीदे सांभाळिया पोरी दीनानाथ वीर सांभाळिया पोरी दीनानाथ वीर सांभाळिया पोरी. किती हा भावावर विश्वास. पण बहीण द्रौपदी सारखी असावी बरं का, बहीण सीतामय्या सारखी असावी, बहीण शूर्पणखे सारखी नको. अरे आत्ता आत्ता या कलियुगामध्ये एक अशी बहीण झाली की जिने आपल्या भावाला जगाचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त केलं. महाराष्ट्राची माऊली संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज आपला कुठलाही अपराध नसताना जेव्हा आळंदीमध्ये मधुकरी मिळू नये, जी मधुकरी मिळाली त्याच्यामध्येही माती टाकावी, हेही पायदळी तुडावी, तेव्हा ही जगाची माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या सिद्ध बेटामध्ये ताटी लावून बसलेत. खरं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ती ताटी उघडली नसती तर महाराष्ट्रासाठी ज्ञानाचे द्वार कधीच खुले लागले नसते. एक बहीणच होती की ती बहीण म्हटली की दादा जगाने कसं वागावं, ते त्यांचा स्वभाव सोडत नाही, आपण आपला स्वभाव कसा सोडावा. सुख सागर सुख सागर आपण व्हावे, सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निववा. सागरामध्ये जसा कुठलाही विकार निर्माण होत नाही तसं आपण सुख सागर व्हा. जगांना देऊ द्या त्रास, आपण त्याच्या मोबदल्यामध्ये जगाला सुखच द्यावं. बोधा बोधा करुणय अंतर, ज्यांनी त्रास दिला त्यांना तोच बोध, आणि जे प्रेमाने आले त्यांना सुद्धा तोच बोध. बोधा करुणय अंतर, साधुनाही आबबर. बंधू राजा तरणोपाय चित्ती धरा. जगाला कळत नाही ते काय करताय, ते त्यांच्या ज्ञानाचे द्वार बंद करताय. माऊली पण आपण माऊली आहात, आपण नका ना असं वागू. तरणोपाय चित्ती धरा, सगळ्यांचा उद्धार करण्यासाठीच आपण जगामध्ये आलोय, हे नका ना विसरू माऊली. ताटी उघडा ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जगबोधे निववा. जगबोधे निववावे. सुख सागर सुख सागर सुख सागर आपण व्हावे. जगबोधे निववावे. जगबोधे निववावे. जगबोधे निववावे. खरं तर जनाबाई मुक्ताबाई या विचारांची वारसदार एखादी बहीण असेल ना, तर त्या महाराष्ट्रामध्ये अनेक बहिणी त्या विचाराचे वारसदार पाहिजेत. तर ती बहीण भावाला काय म्हणेल बरं, दादा या भाऊबीजेच्या दिवशी मी तुला ओवाळलाय, तू मला ओवाळणी देणार आहेस, पण मला कुठली ओवाळणी पाहिजे माहिती आहे का, मला कुठले जास्त पैसेही देऊ नकोस. एखादी
बहुमोल वस्तूही देऊ नकोस, आणि एक ओवाळणी तू मला दे. काय? तू जसं माझं रक्षण करतोय ना, आणि माझ्याविषयी जशी तुझी पवित्र भावना आहे ना, पवित्र नजर आहे ना, तशी दुसऱ्याच्या बहिणीविषयी सुद्धा अशीच पवित्र नजर ठेव. हीच माझ्यासाठी मोठी ओवाळणी असेल. ही ती बहीण म्हणेल बरं की जी मुक्ताबाई, जनाबाई यांची वारसदार आहे. आणि इकडे ऋषीमुनींचा विचार घेऊन चाललेला बंधू सुद्धा बहिणीला म्हणेल, ताई तू जी मला ओवाळणी मागितली ना, ती ओवाळणी मी तुला नक्की देईल. तू तर माझी बहीण आहेच, पण या जगातल्या सगळ्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना सुद्धा तुझ्याविषयी माझी पवित्र नजर आहे, आणि तुझं जसं मी रक्षण करतो तसा माझ्या मर्यादेनं जगातल्या सगळ्या बहिणींचं मी रक्षण करेल. खऱ्या अर्थाने या दृष्टिकोनातून भाऊबीजेचे उत्सव झाले तर ऋषीमुनीने दिलेले हे उत्सव सार्थ होतील. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ह्या भाऊबीजेच्या पाठीमागे एक मजेदार कथा पण आहे बरं का, खूपच गोड आहे. या जगामध्ये माणसं कुणाला जरी घाबरत नसली तरी एकाला घाबरतात. कुणाला? यम है हम. यमाला घाबरतात. कारण कुणाला जरी घाबरत नसले तर तो म्हणत असतो यम है हम, डरना पडेगा. तुकाराम महाराज म्हणतात, नाही त्या यमा से करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैस्या धन्या चोर यातना धरी जे तो नाही त्या यमासे करुणा. यम म्हटलं किती न्यायाची देवता, ती कडक देवता, तिला दयामया नाही बरं का. पण या भाऊबीजेच्या दिवशी असा कठोर हृदयाचा यम, न्यायप्रिय यम, पण त्याच्या हृदयामध्ये सुद्धा बहिणीविषयी असलेलं प्रेम आमच्या ऋषीमुनीने शोधलं बरं. यमाची बहीण यमी, यामी नाही यमी, आणि तिलाच यमुना म्हणतात, तिला कालिंदी असं म्हणतात. ती यमाची बहीण आहे. यमाला बरेच दिवस ती भेटली नाही, आणि म्हणून तिला आपल्या भावाच्या विरहाचं दुःख सतवायला लागलं. आपल्या भावाची तिला आठवण यायला लागली. स्पुंदून ती रडायला लागली. अनेक देवतांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांनी त्या यमाला सांगितलं की तुझी बहीण तुझी आठवण करते, तू जायला पाहिजे तिला भेटायला. यम आला. आल्यानंतर जगाला बांधून नेणारा आणि जगाला घाबरवणारा हा यम, या यमाला यमुनेनं म्हणजे ह्या यमीनं आल्याबरोबर सकाळी मंगलस्नान घातलं, दुपारी त्याला गोडधोड जेवू घातलं, संध्याकाळी त्याचं पूजन केलं, त्याला ओवाळलं. आणि त्या यमाने सुद्धा त्या यमुनेला सुंदर प्रकारचे उपहार दिलेत. अशी या भाऊबीजेच्या दिवशी सुंदर कथा आहे. काय याचा अर्थ? यमासारख्या कठोर हृदयाच्या देवतेला सुद्धा पाझर फोडणारा हा उत्सव म्हणजे भाऊबीजेचा उत्सव. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर तसं पाहिलं तर हा भाऊबीजेचा सण, दिवाळीचा सण कुणाच्या आवडीचा, कुणासाठी? तर ते सासूरवासिनीसाठी. आधुनिक काळ किती पुढे जरी गेला असला तर सासूरवासिनीला दिवाळीचा सण आला रे आला. वेद लागतात ते माहेराचे. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. पूर्वीच्या काळामध्ये ज्या सासूरवासिनी स्त्रिया असायच्यात ना, त्या आपल्या सासरला राहत असताना 2 कामं त्यांच्याकडे मुख्य असायचे. सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठल्यानंतर पाणी भरायचं. पाणी भरायचं म्हणजे कुठं नळायचं नाही, कुठंतरी नदी असायची, आड असायचा, विहीर असायची, तिथून जाऊन ते पाणी आणायचं घरी. खरं तर आजच्या काळामध्ये
आता आडावून विहिरीहून पाणी आणण्याची गरज नाही, नळाला चालय पाणी घरी. पण त्यामध्ये माणसं आळशी झाली, ते म्हणतात नळाचं पाणी घरामध्ये आणायला सुद्धा त्रास होतो. एक काम करा, नळी लावा. आता ती प्लास्टिकची नळी, एक नळीचं तोंड नळाला आणि दुसरं घरामधल्या भांड्याला. आता पुढं पुढं तर असं होईल की पाहुणे जर घरी आले तर त्यांना ग्लासनं पाणी द्यायचं नाही, त्यांच्या तोंडामध्ये नळीच घालायची. आता कशाला पाणी देत बसायचं. पण पूर्वीच्या काळामध्ये आहे, दुरून पाणी आणायचं असायचं. आणि दुसरं काम असायचं की जात्यावर दळायचं. पण ते दळत असताना मुक्या मुक्या दळायचं नाही, गाणे म्हणत म्हणत दळायचं. पण संतांना तो विचार दिसला, किती गोड बघा. त्या स्त्रिया जेव्हा दळायला लागायच्यात तेव्हा तिथलं जातं सुंदर स्वच्छ करून घ्यायच्या. खुंटा जो आहे त्याला, त्या खुंट्याला हलवून पाहायच्या, त्याला मजबूत करायच्यात. आणि ते जातं गर 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 बिंगायला लागायचं. जे धान्य आहे ते धान्य आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि एक एक मूठ त्याच्यावर टाकायचे आणि गाणं म्हणायचं. आता बघा, राहायच्या सासरला धान्य असायचं सासरचं, सगळं काही असायचं सासरचं, पण गाणे असायचे माहेरचे. मग माझ्या माहेराचे बैल कसे, म्हणजे तिकडच्या बैलांचं वर्णन तरी इकडच्या बैलांना कळायचं नाही. माझा बाप कसा, माझी आई कशी, सगळे गाणे माहेरचे. सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, 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 ओव्या गाऊ कौतुके तू 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 रे बा विठ्ठला. तसं राहायचं सासरला आणि आठवण करायची माहेराची. तसं संत म्हणतात, या जगामध्ये आम्ही आलोय ना, हे जग आमचं सासर आहे आणि आमचं माहेर परमात्मा आहे. या जगामध्ये आम्ही आलोय संसार करण्यासाठी. आमच्या बापाने पाठवलं होतं आम्हाला की हा संसार तुम्हाला सुखाचा करायचा आहे. माऊली एका अभंगामध्ये हा भाव म्हणतात की भगवंताने सांगितलं, जा या संपूर्ण संसाराला तुम्हाला सुखाचं करायचं आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाई लगे माय तया पंढरपुरा, जाई लगे माय तया पंढरपुरा. अतिशय सामान्य व्यवहारातून परमार्थ संतांनी आपल्याला शिकवला. मुलीचं लग्न करून द्यायचं आहे. आतापर्यंत माहेरी राहिलेली मुलगी, सुखामध्ये राहिलेली मुलगी, आता जेव्हा तिला सासरला जायचं आहे तेव्हा अनोळखी माणसं आहेत. माहेरच्या लोकांना वाटतं कसं होईल माझ्या मुलीचं, भीती वाटते. आजच्या काळामध्ये माहेरच्या लोकांनी आणि संसारच्या लोकांना भीती वाटते, कसं असेल हे वादळ. पण
पूर्वीच्या काळातल्या आईबाप्पांना वाटायचं कसं होईल माझ्या मुलीचं. तेव्हा शहाणी मुलगी म्हणायची, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी इतका चांगला संसार करेल, तुमची मान खाली नाही, तुम्हाला तुमची मान खाली जाऊ देणार नाही बरं. तसं संत म्हणाले. आम्ही निघालो कशासाठी? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोका. आणि मग हा संसार चांगला केला. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. संसाराला सुफळ केलं आणि सुफळ केल्यानंतर आता वाटलं की आता दिवाळीचा सण आलाय, आता माहेराला निघायला पाहिजे, माहेराला जायला पाहिजे. जाईन गे माये, जाईन गे माये, तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया. ज्या कामासाठी या जगामध्ये आलो होतो ते काम आता पूर्ण झालंय, आता माहेराला जायचं. आणि ते माहेर म्हणजे काय? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. देवाची भेट वा संतांची भेट, तेच माहेर. म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये असं म्हणतात की आता मी माझ्या माहेराला आले म्हणजे संत माझ्या जीवनामध्ये आलेत, संतांची भेट झाली. आणि खरा तो दिवस माझ्यासाठी दसरा दिवाळी, तोची माझा सण. सखे हरिजन भेटतील, हरीचे जन सखे जीवलग. जीवाच्या अतिशय जवळचे जे असतात ना त्यांना जीवलग म्हणतात, त्यांना सखे असं म्हणतात. ज्यांच्याकडे आपल्याला सुख दुःख सांगता येतात ते सखे जीवलग. आता हे जीवलग भेटलेत आणि हे भेटणं म्हणजेच खऱ्या अर्थाने दसरा आहे आणि मग दिवाळी आहे. खूप गोड अर्थ आहे बरं याच्यामध्ये. अगोदर दसरा नंतर दिवाळी आहे. दसरा झाल्याशिवाय दिवाळी येत नाही. दसरा दसरा म्हणजे काय? या दसरामध्ये 10 आहेत. 10 आहेत. रामायणामध्ये सुद्धा दोघांच्या नावामध्ये 10 आहेत. एक दशरथ आहे आणि एक दशानन आहे. ज्याने आपल्या 10 इंद्रियाचा रथ करून भगवंताच्या दिशेनं लावला त्याचं नाव दशरथ आहे. आणि ज्याने 10 तोंडाने फक्त विकृतीच जमा केली त्याचं नाव दशानन आहे. संकेत आहे. दसरा दसरा म्हणजे काय? रामचंद्र प्रभू दशरथाच्या घरी जन्माला येतात आणि दशाननाचा वध करतात, त्याचं नाव दसरा. विठाला 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 विठाला. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. आता कशा प्रकारचं सुख मला मिळणार आहे? अभंगाचं दुसरं चरण. अमुप जोडिल्या पुण्याची याराशी, अमुप जोडल्या पुण्याची याराशी, अमुप जोडिल्या पुण्याची याराशी, अमुप जोडिल्या पारत्या सुखासी, पारत्या सुखासी, पारत्या सुखासी नाही लेखा, नाही
त्या सुखाशी नाही लेखा पार त्या सुखाशी नाही लेखा मुपजोडल्या पुण्याची आराई मुपजोडल्या पुण्याची लौकिक दिवाळीच्या माध्यमातून आध्यात्मिक दिवाळी आपल्याला समजून घ्यायची आहे. संतांची दिवाळी, नित्य दिवाळी समजून घ्यायची आहे. सखे हरिजनांच्या भेटीमध्ये दिवाळी आहे, नित्य दिवाळी आहे. आणि ते दिवाळी प्राप्त होण्यासाठी त्यांच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर काय मिळालं? आमोप जोडिल्या पुण्याची राशी. आहा, सुखाचा आणि पुण्याचा संबंध आहे. श्रीकृष्ण भगवंत गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळातल्या लोकांना जे सुख झालं ना, त्या सुखाला अंत नाही, पार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अमूप जोडिल्या सुखाची या राशी. बघा ना, जेव्हा सासूरवासिनी स्त्री माहेराला येते, आता माहेराला आल्यानंतर तिची काही इच्छा असते, आता इथं आल्यानंतर मला विश्रांती मिळावी. कारण पूर्वीचा काळ सासूरवासिनी स्त्रीला सासरमध्ये राहत असताना सगळ्याच्या नंतर झोपायचं. सगळे काम आटपायचे आणि सगळ्याच्या नंतर झोपायचं. सकाळ झाल्यानंतर सगळ्याच्या अगोदर उठायचं, घरातले सगळे काम करायचेत. श्रम कष्टच कष्ट, शीनच शीन. परंतु माहेरी आली रे आली, ती आता म्हणते की मी लवकर झोपेल आणि सकाळी लवकर उठणार पण नाही. आता मला सुखाने झोपू द्या, आता मला विश्रांती घेऊ द्या. साधू संत सुद्धा असं म्हणतात की आता आम्ही आमच्या माहेराला आलो ना, आता आमचा भाग पण गेला, आता आमचा क्षीण पण गेला. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आमुप जोडिल्या सुखाची या राशी, पुण्याची या राशी, पार त्या सुखाशी नाही लेखा. असं अनंत अपार सुख ज्या भगवंताच्या नामाने होत आहे, त्या भगवंताचं थोडंसं नामस्मरण आपण करूया. आणि राहिलेल्या वेळामध्ये या राहिलेल्या 2 चरणाचं आपण चिंतन करूया मोठ्या प्रेमाने. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण सगळे एकत्र करून मिळून करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कुंडली कमलदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की विठोबा रखुमाई, विठोबा 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 विठोबा. आमोप जोडिल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखाशी नाही लेखा. संत म्हणतात आता आम्ही आमच्या माहेराला आलोय ना. माहेराला आलो म्हणजे आता सासुरवास संपला.
कारण भरपूर सासुरवास सहन करावा लागला होता तिकडं. कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. किती दुःख. कागा सासुरवाशी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आता माहेराला आलो ना मी. आता माहेराला आल्यानंतर केवळ विश्रांती. आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. बर, सासूरवासीने माहेराला आले की आता तिकडं काय खावं. सासू जे देईल ते खावं लागतं. पूर्वीचा काळ सासू तिलाच म्हणावं. सुनेच्या डोळ्यातून दिवसातून एकदा तरी आसू काढते तिचं नाव सासू. आता ती वेळ त्यांच्यावर आली बिचाऱ्यांवर. जाऊ द्या, काळाचा महिमा आहे. परंतु आता इथं आले, आता माय आहे. आता गोड दोड खावं वाटतं ना, माय लाडूही करून देतील. तसं संत म्हणतात आम्ही आमच्या माहेराला आलोय ना, आता इथं आम्ही लाडू खाणार आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं, या लाडवांचा रस आम्ही फक्त एकटे घेणार नाहीये, तो रस तुम्हालाही देणार आहोत. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका राण भरी. आता माहेराला आल्यानंतर जाताना वस्त्र मिळतील, अलंकार मिळतील. संत म्हणतात या संत रूपी माहेरात आल्यानंतर आम्हाला हे अलंकार मिळालेत. परंतु ते अलंकार कोणते होते. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुल्लत असो. असा आनंदच आनंद. नवे नवे या माहेरासाठी नुसतं सोनं अंगावर नाही. संत म्हणतात या माहेरामध्ये आल्यानंतर आमचा दिवसच सोन्याचा झाला. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. ही आध्यात्मिक दिवाळी आहे. ज्या दिवशी आमची वाणीरूपी हे फळ परिपक्व होईल आणि त्याच्यातून नामस्मरणाचा टप 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 रस गळायला लागेल, समजावं तो आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. हा सोन्याचा दिवस आहे. संत म्हणतात आमची दिवाळी कशी. सोन्याचा म्हणजे सुखाचा, आनंदाचा, प्रकाशाचा असा सण आम्हाला या माहेरामध्ये प्राप्त झाला. ज्या संताने अशी नित्य दिवाळी आम्हाला प्राप्त करून दिली आहे, काय द्यावं त्यांना. त्यांना देण्यासाठी काही आमच्याकडं नाही आहे. अशी असमर्थता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज व्यक्त. तुका म्हणे काय होऊत राई, तुका म्हणे काय होऊत राई, तुका म्हणे काही होऊत राई, तुका म्हणे काही होऊत राई. जीव ठेवू पायी संतांची, जीव ठेवू पायी संतांची, आमुख जोडीला पुण्याची आराची. बोला सगळ्यांनी मिळून. आमुख जोडीला पुण्याची आरा. ज्या संतांनी ज्ञानाची, प्रकाशाची, आनंदाची नित्य दिवाळी मला प्राप्त करून दिली आहे, काय द्यावं त्यांना. एक करू शकतो मी फक्त. तसं बळीण भगवंताच्या चरणी आपला देह समर्पित केला. जीव ठेवू पायी संतांची, या संतांच्या पायी आपण जीवन अर्पण करूया, कारण त्यांनी नित्याची दिवाळी प्राप्त करून दिली आहे. आपण संतांकडे आणि भगवंताकडे प्रार्थना करूया. बाहेर अनंत दिवे पेटलेले आहेत, परंतु आतमध्ये जर अंधार असेल तर बाहेरचे दिवे निरर्थक आहे. म्हणून संतांच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये तो ज्ञानाचा दिवा पेटावा आणि नित्य दिवाळी आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी,
अशी आपण संतांना प्रार्थना करूया आणि त्या दिवाळीसाठी त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे नाही उच्चारिला अधिकार आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. कामणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. हरिनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महा